थॉट मी तुमच्यासोबत गप्पाही मारेल आणि रेसिपी पण शेअर करेल. सॉरी थोडा मेस इग्नोर करा. आणि प्रत्येक आईची ही वेगळी स्ट्रगल असते. हाय, नमस्कार. मी भावना अनफिल्टर चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. ऍक्च्युली आज मी हा रॅन्डम व्हिडिओ काढतेय. काही स्क्रिप्ट नाही, काही नाही. मी आज रात्री राजमा करायचा प्लॅन केला. सो आय थॉट मी तुमच्यासोबत गप्पाही मारेल आणि रेसिपी पण शेअर करेल आणि ती कशी होते आणि ती करायची कशी हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच. आणि आपण थोड्या गप्पाही मारूयात ज्या अनफिल्टर्ड असतील. ऍक्च्युली राजमा मी भिजत घातला नव्हता, पण मी त्याला एक्स्ट्रा शिट्ट्या घेऊन शिजवला आहे. सो मी थोडस तेल टाकते. हे ना मस्टर्ड ऑइल आहे. ह्याला छान शिजू द्यावं लागतं आणि मगच त्याच्यात गोष्टी टाकाव्या लागतात. ह्या रेसिपीसाठी मी 2 कांदे बारीक करून घेतलेत आणि एक पेस्ट वेगळी तयार करून घेतली, ज्याच्यात मी टोमॅटो, मिरची, आलं, लसूण असं सगळं टाकलंय. सिंपल रेसिपी आहे. बघू आता कशी होते रेसिपी. ऍक्च्युली ना मला थोड्याशा गप्पाही मारायच्या होत्या. विचार केला चला व्हिडिओ बनवूयात. सॉरी थोडा मेस इग्नोर करा, कारण की दिवस संपत आला की खूप थकायला होतं. कारण आजकाल आहे ना स्वयंपाक करणं हे माझ्यासाठी एक मी टाइम असल्यासारखं झालेलं आहे. बाळ झाल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी बदलतात. खूप आयुष्य बदलतं. 360 टर्न घेत आयुष्य. आपण खूप रिस्पॉन्सिबल होतो आणि बाळ जसं जसं मोठं होईल तसं तसं अजून चॅलेंजेस वाढतच जातात. हे प्रत्येकच आई फेस करत असेल मला माहिती आहे, पण मी माझा अनुभव सांगते. खूप साऱ्या ज्या नवीन आया आहेत, ज्या टॉडलर मॉम्स आहेत, त्या नक्कीच मला असं वाटतं ह्या गोष्टींशी रिलेट करतील माझ्या. आजकाल ना मला दिवस संपल्यावर एवढं थकायला होतं. दिवसभर मी एक पसारा आवरला की बाळ दुसरंच पसारा करून ठेवतं. भांडी आवरली की खेळणी आवरायला लागतात. मग खेळणी आवरता आवरता परत भांड्यांचा पसारा होतो. कुठे न्यूजपेपरच फाड, हे सगळं या गोष्टी दिवसभर होत जातात. अशात माझा दिवस कसा जातो हे खरंच कळत नाही मला. ते झोपेल तेवढंच शांतता आहे. कधी कधी झोपतही नाही नीट. तर हे स्ट्रगल आहे. मी ह्या तेलामध्ये जिरा आणि मोहरी टाकली आहे आणि मी तेलामध्ये जिरी आणि मोहरी टाकली आहे आणि त्याच्यानंतर मी कांद्याची पेस्ट टाकली आहे. ती मी छान शिजवून घेणार आहे. मला तुमच्याकडून नक्कीच ऐकायला आवडेल की तुमचं मॉम फेज ही कशी चालली आहे. अर्थात प्रत्येक आईची ही वेगळी स्ट्रगल असते. ऍक्च्युली माझ्या फोनचं स्टोरेज फुल झालं होतं. मी पटकन रेसिपी सांगते. मी ही YFL यूट्यूब चॅनलवरून रेसिपी पाहून करते आहे. मी आधी तेल टाकले, त्याच्यात जिरी मोहरी टाकली, 2 कांदे मी मिक्सरमधून बारीक केले, ते टाकले. ते छान शिजवतीये आणि त्याच्यानंतर मी एक पेस्ट केली आहे. टोमॅटो, आलं, लसूण आणि एक मिरची टाकली आहे. तर हे कांद्याची पेस्ट शिजल्यानंतर मी त्याच्यात मसाले टाकणार आहेत, बेसिक मसाले. आणि माझ्याकडे एक राजमा मसाला आहे, तो आहे. आणि त्याच्यानंतर ती जी केलेली टोमॅटोची पेस्ट आहे ती छान शिजवणार आहे आणि मग राजमा टाकणार आहे त्याच्यामध्ये. चवीपुरतं मीठ, थोडी कोथिंबीर, थोडी कसुरी मेथी आणि छान उकळी घेणार आहे. लेट्स सी, बघूयात रेसिपी कशी होते. मी व्हिडिओच्या शेवटी नक्कीच सांगेल. सॉरी मी पूर्ण शूट करू शकत नाही रेसिपी, कारण स्टोरेज पुन्हा भरू शकतं. आणि मी हे म्हणत होते की ज्या टॉडलर मॉम्स आहेत ते हे स्ट्रगल नक्कीच समजू शकतील. माझा ऍक्च्युली दिवस स्टार्ट होतो, उठते मी, पसारा आवरते, स्वयंपाक करते, पसारा आवरते आणि माझं ऑलमोस्ट सगळा दिवस पसारा आवरण्यात जातो. एक पसारा आवरला की दुसरा पसारा करतं माझं बाळ. ठीक आहे, त्याची ती फेज आहे. आपण नाही समजून घेणार तर कोणी समजून घेणार. कधी कधी चिडचिड होते, पण मी थोडंसं कंट्रोल करायला शिकलीये चिडचिड, कारण त्याची ही फेज पुन्हा येणार नाही आणि तो ह्याच गोष्टींमधून भरपूर गोष्टी शिकेल आणि लहान मुलं सगळीच शिकतात. मला असं वाटतं म्हणजे पसारा करणं वगैरे हे त्यांची एक एक्सप्लोरिंग वाली फेज आहे आणि तो जसा जसा मोठा होईल तशा तशा तो गोष्टी शिकेलच. आणि मला असं वाटतं की त्या चिडचिडीत किंवा त्या आवरण्यात मी जर टाइम घालवला तर ही त्याची फेज कधी निघून जाईल
ते कळणारही नाही. आणि खरं सांगू, मुलं खूप लवकर मोठी होतात. आपल्याला एक दिवस म्हणजे आपण जर असं शांतपणे बसलो आणि एखाद्या दिवशी आपण थकलेलो असेल तर असं वाटतं, बापरे किती मोठा दिवस होता आजचा. पण आपण जर शांतपणे विचार केला तर असं वाटतं, बापरे माझं बाळ एवढंसच होतं आणि किती मोठं झालं ते. ते सध्या लहानच आहे, पण तरी ते तेवढं झालंय तरी मला खूप मोठं झाल्यासारखं वाटतंय. असो, तुम्ही पण जर ह्या फेजेसमधून जात असाल तर मी सांगते तुम्हाला की चिडचिड करू नका. पसारा, मला असं वाटतं एका पॉइंटला स्वतःला दमवून काहीच पॉइंट नाही आवरण्यात. आपण दमतो, चिडचिड होते, वातावरण बदलतं आणि बाळ पण मग जसं जसं मोठं होतं तसं तसं चिडचिड करायला लागतं. आपण त्याला छान समजवलं की ते ऐकतातही आणि त्यांना सवय लागते शांतपणे ऐकायची. माझा हा व्हिडिओ खूपच रॅन्डम होता आणि मला ह्याची काळजी वाटते की स्टोरेज माझं भरेल आणि हा व्हिडिओ अचानकच बंद होईल. मगाशी तसं झालं होतं. ज्यावेळेस कांदा टाकला त्यावेळेस व्हिडिओ बंद झाला होता, पण मला कळलंच नाही की तो व्हिडिओ बंद झालाय. आणि मी पुन्हा चेक करायला गेले तर स्क्रीन लॉक झाली होती आणि स्टोरेजची वॉर्निंग आली होती. सो असो, खूप प्रयत्न करते चॅनलवर कन्सिस्टंट राहण्याचा. खूप कॉन्टेंट विचार करते, स्क्रिप्ट लिहिते, आयडियाज पाहते मला काय काय करता येतील. कारण की मला असं वाटतं की माझी प्रत्येक पोस्ट ही कुठे ना कुठेतरी व्हॅल्यू ॲड करणारी असावी, व्ह्युअरसाठी आणि माझ्याहीसाठी आणि चॅनलच्या ग्रोथसाठी पण. सो मी माझे प्रयत्न करत राहील आणि कन्सिस्टन्सीमध्ये थोडंसं डिफिकल्टी आहे, पण मी खरंच मनापासून ट्राय करेन. धन्यवाद. मी व्हिडिओ इथेच थांबवते आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय. टड्डा! गरमागरम राजमा तयार झालेला आहे आणि खूप छान झालेला आहे. जर तुम्ही क्विक अँड इझी रेसिपी शोधत असाल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.